नागभीड तालुक्यातील मिंथूर येथील शेतकरी रोशन कुडे यांनी सावकारी कर्ज फेडण्यासाठी कंबोडिया देशात जाऊन किडनी विकल्याचे प्रकरण राज्यात गाजत असताना आता या प्रकरणाच्या अधिक तपासासाठी जिल्हा पोलीस अधीक्षकांनी 19 डिसेंबरला एसआयटी गठीत केली असून किडनी विक्री प्रकरणाचा तपास एसआयटी मार्फत केला जाणार असल्याची माहिती आहे। दरम्यान शेतकरी रोशन कुडे यांच्या सीडीआर तपासणीत पोलिसांना काही महत्त्वाची माहिती हाती लागली असल्याची माहिती असून किडनी विक्रीसाठी शेतकरी रोशन कुडे हा कलकत्ता ते कंबोडिया असा केलेला प्रवास आता पोलिसांच्या तपास रडारवर आलेला आहे। त्या दृष्टीने पोलिसांचे एक पथक कलकत्ता येथे जाऊन शोध घेणार आहेत। अवैध सावकारीसोबतच या प्रकरणाचा पोलिसांनी मानवी अवयव तस्करीच्या दिशेने तपास सुरू केल्याने आता या प्रकरणातील गुंतागुंत वाढू लागली आहे। आतापर्यंत या प्रकरणात 5 आरोपी पोलिसांच्या हाती लागले असून 6वा आरोपी अजूनही पोलिसांच्या हाती लागला नसल्याने त्याचा शोध सुरू आहे।